साहित्य उत्सव। कविता भाषेतून व्यक्त होते हे खरं असलं तरी भाषेची मर्यादा कवितेला रोखू शकत नाही, कारण काव्य हे सर्वव्यापी असतं। नमस्कार, मी मनोज आहेर। साहित्य उत्सव परिवार द्वारा प्रस्तुत काव्य अंतरीचे या मालिकेच्या चौथ्या भागात आपण भेटणार आहोत महाराष्ट्रातील ज्येष्ठ कवी, गझल सम्राट म्हणून ज्यांना स्थान मिळालं त्या कविवर्य सुरेश भट यांना। खरं तर गझल हा प्रकार पारशीतून उर्दूत आणि उर्दूमुळेच उत्तर भारतात अत्यंत लोकप्रिय झाला। शेकडो वर्ष नवाब, सुभेदार, सरदार आणि बादशहांच्या दरबारात, दिवाणखान्यात या गझलची लोकप्रियता वाढत गेली। मोजक्या शब्दात शेर व शायरी करून त्यातून जास्तीत जास्त भावना अभिव्यक्त करण्याचं तंत्र या शायरीमध्ये असतं आणि म्हणूनच गझल अत्यंत ठसठशीत, तितकीच हृदयाला भिडणारी। तिची लोकप्रियता न वाढती तरच नवल। उत्तरेत हा गझलेचा असा प्रपंच सुरू असताना दक्षिणेत मात्र गझल तितकीशी लोकप्रिय झाली नाही। इथल्या लोककला इतक्या संपन्न होत्या की गझल प्रकाराकडे बहुधा फारसं कुणाचं लक्षच गेलं नसावं। पण 20व्या शतकात महाराष्ट्रात जन्मलेल्या कविवर्य सुरेश भट यांनी गझल मराठीत आणली, रुजवली, लोकप्रिय केली आणि तिला स्वतःचं असं खास मराठी म्हणता येईल स्थान मिळवून दिलं। गझल मराठीत आणली म्हणजे केवळ भाषांतर केलं, अनुवाद केला किंवा कॉपी केलं असं म्हणता येणार नाही। उर्दू भाषेतली गझल मराठीत भटांनी आणली खरं, पण तिला स्वतःचा असा एक चेहरा मिळवून दिला। ही खास मराठी गझल जिची तबियत सुद्धा मराठमोळ्या ढंगाचीच आहे। 15 एप्रिल 1932 साली वऱ्हाडातल्या अमरावती शहरात डॉक्टर श्रीधर भट यांच्या कुटुंबात सुरेश भटांचा जन्म झाला। आई कवयित्री असल्यामुळे अगदी लहानपणापासूनच या मुलाला कवितेचं वेड लागलं, ते अगदी अखेरपर्यंत। प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण अमरावतीत झाल्यानंतर पुढे नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने सुरेश भट नागपुरात स्थिरावले, ते कायमचेच। विदर्भाचा हा माणूस अवघ्या मराठीला ठाऊक झाला तो त्याच्या ओघवत्या कवितांमुळे, त्याच्या ठसठशीत गझलांमुळे। त्यांची गझल कधी शृंगाराला स्पर्श करते, कधी वीर रसात भिजते, पण ती करुणेकडे अधिक झुकते, कारुण्याने ओतप्रोत भरून राहते। म्हणूनच भटांची गझल सामान्यातल्या सामान्य रसिकाच्या काळजालाही हात घालू शकते, इतकी ती शक्तिवान होती। 70 वर्षांच्या आपल्या आयुष्यात सुरेश भटांनी अनेक गझल संग्रह प्रकाशित केले, अनेक पुरस्कारही त्यांना मिळाले, परंतु त्यांच्या गझलीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे गझल केवळ वाचून सादर करणं हे भटांना जमत नव्हतं। भट हे जात्याच स्वर जाणणारे, त्यांच्या रक्तात असलेला स्वर आणि हृदयात असलेले शब्द यांचा जबरदस्त मिलाफ त्यांच्या गझलांमधून दिसायचा। प्रत्येक गझल ही ते त्यांच्या पद्धतीनं चालबद्ध करायचे आणि त्याच उंच, पहाडी आणि काळजाला भिडणाऱ्या आवाजात प्रस्तुतही करायचे। म्हणून त्यांच्या गझलांचे संग्रह वाचण्यापेक्षा त्यांच्या गझलांच्या मैफिली ऐकणं, पाहणं, अनुभवणं अधिक महत्वाचं, अधिक कुतूहलाचं आणि मंत्रमुग्ध करणारं ठरायचं। यामुळेच अधिक वाचकांपेक्षा अधिक श्रोताच त्यांनी घडवला नव्हे, तर श्रोता घडून गेल्यानंतर त्यांच्या पूर्णतः प्रेमात पडत गेला। त्यांची प्रत्येक गझल, मग ती जन्माची असू देत, मृत्यूची असू देत, पण ती स्थित प्रज्ञासारखी असायची, तटस्थपणे विचार मांडणारी असायची। म्हणूनच ती गझल प्रत्येकाला जवळची वाटायची, आजही वाटते आणि कायम वाटत राहणार। एकांत माझा, हजार काजव्यांनी पाहिला एकांत माझा, हजार काजव्यांनी पाहिला एकांत माझा, तुझ्याच आठवणी उजळला एकांत माझा।
नको जगा विचारू हसण्याचे गुपित माझ्या, नको जगा विचारू हसण्याचे गुपित माझ्या, कित्येक हुंदक्यांनी कोंडला एकांत माझा. हळूच तू मुक्याने छेडला आलाप केव्हा, हळूच तू मुक्याने छेडला आलाप केव्हा, हळूच रे मुक्याने भंगला एकांत माझा. तुझ्याच वागण्याचा बांधते अंदाज आता, तुझ्याच वागण्याचा बांधते अंदाज आता, तुझ्यात हा असा रेंगाळला एकांत माझा. अखेर भेटला नाहीस एकांती मला तू, अखेर भेटला नाहीस एकांती मला तू, तुझ्या सवेत तेव्हाच संपला एकांत माझा. दुरून आज मजला हाक आली ओळखीची, दुरून आज मजला हाक आली ओळखीची, चुकून चांदण्यांनी ऐकला एकांत माझा, चुकून चांदण्यांनी ऐकला एकांत माझा. सुरेश भट हे नाव आम्हाला कवी म्हणून, गझल सम्राट म्हणून ठाऊक असतं, परंतु या व्यक्तित्वामध्ये नानाविध छटा दडलेल्या होत्या. संगीताची उत्तम जाण, नागपुरी असल्यामुळे असेल कदाचित, पण एक उत्तम खवय्या, एक चांगला चित्रकार, उत्तम वाचक आणि सर्वात महत्वाचं एक कुटुंबवत्सल मराठी माणूस. या माणसामध्ये अशा नानाविध छटा असल्यामुळेच कदाचित प्रचंड मित्र परिवार जमवण्यात, तो टिकवण्यास या व्यक्तीला यश आलं असावं. नागपूर पासून मुंबई पर्यंत या माणसाचा मित्र परिवार अगदी सर्व क्षेत्रात संचार करणारा. त्यांचे स्नेही भटांबद्दलच्या अनेक आठवणींना उजाळा देतात. कधी भट मितभाषी असायचे, कधी भडाभडा बोलायचे आणि सगळ्यात महत्वाचं, गझलचा एखादा शेर सुचला तर पुढची संपूर्ण गझल तयार होईपर्यंत, मग अखंड रात्र अखंड दिवस भट फक्त त्यातच अकंठ बुडालेले असायचे. हे भटांच्या व्यक्तित्वाचे नानाविध पदर. म्हणूनच सर्वच क्षेत्रांवर भाष्य आपल्या गझलांमधून, आपल्या शायरीमधून करण्यास भटांना प्रचंड यश आलं. अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झाला. तो सन्मान सुद्धा अशा बहुरंगी व्यक्तित्वाचा होता. असं असलं तरी भट हे कारुण्याने ओतप्रोत भरलेले, कदाचित बुद्धाचं अनुसरण करत असल्यामुळे, बुद्ध उपासना करत असल्यामुळे असेल, पण सुरेश भटांच्या मनात करुणा वास करत होती. त्यांच्या प्रत्येक गझलमधून ही संवेदनशीलता, हा हळुवारपणा आपल्याला नेहमीच डोकावताना दिसतो. तत्कालीन समाजकारण आणि राजकारणापासूनही भट कधी दूर गेले नाही. चार भिंतीत स्वतःला कोंडून लेखन प्रपंच करणारे खूप साहित्यिक आपल्या अवतीभोवती असतात, पण भट त्यातले नव्हते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांचे व्यक्तित्व आणि कार्य यांचा भटांवर प्रचंड प्रभाव होता. म्हणून एक सामाजिक सहृदयता, एक संवेदनशील मन भटांना लाभलं. त्यांनी ते जोपासलं आणि आपल्या काव्य प्रतिभेतून ते व्यक्त झाले, याच मार्गाने किंवा याच हळुवारपणाने. पुन्हा स्मशानी घडायचे ते घडून गेले, पुन्हा स्मशानी घडायचे ते घडून गेले, चितेवरी लोक जे नको ते रडून गेले. दिले कशाला नभास झोके तुझ्या स्वरांनी, दिले कशाला नभास झोके तुझ्या स्वरांनी, आधीच गाणे तुझे मला शिंपडून गेले. अरे नसे हा सवाल माझ्याच आसवांचा, अरे नसे हा सवाल माझ्याच आसवांचा, युगायुगांचे रुमाल सारे सडून गेले. करू तरी काय सांग माझ्या कलंदरीचे, करू तरी काय सांग माझ्या कलंदरीचे, कसा फिरू आसवांत रस्ते बुडून गेले. कुणाकुणाची किती किती खंत बाळगू मी, कुणाकुणाची किती किती खंत बाळगू मी, आत्ताच आयुष्यही शिवी हसडून गेले. सुगंध तो कालचा तुला मी कुठून देऊ, सुगंध तो कालचा तुला मी कुठून देऊ,
अखेरचे थेंब अत्तराचे उडून गेले, पुन्हा स्मशानी घडायचे ते घडून गेले. भटांचे संपूर्ण आयुष्य मराठी मध्यमवयीन कुटुंबातल्या माणसासारखे अगदी सामान्य. त्यांचं असामान्यत्व प्रकट होतं त्यांच्या गझलांमधून, त्यांच्या कवितांमधून. पण अशा सामान्य आयुष्यात सुद्धा एक जबरदस्त ट्विस्ट आला. भट 2.5 वर्षाचे असताना त्यांना पोलिओची बाधा झाली आणि एक पाय कायमचा अधू झाला. पण त्यांनी या अपंगत्वाचा कधी बाहू केला नाही, त्या अपंगत्वाचं भांडवल केलं नाही. किंबहुना सुरेश भट कवी म्हणून ठाऊक आहेत, पण ते अपंग कवी किंवा अपंग साहित्यिक म्हणून लोकांना ठाऊक नसतात. हेच त्यांच्या श्रेष्ठत्वाचं खरं लक्षण. रूपगंधा, सप्तरंग, रंग माझा वेगळा, यलगार हे गझल संग्रह लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. आजही त्यांची शायरी, त्यांचे शेर, त्यांच्या गझला, कविता लोक म्हणतात, गुणगुणतात, परस्परांशी देवाणघेवाण करतात. सोशल मीडियावर आजही या शायरीचा पाऊस अखंड पडत असतो. मराठी शायरी म्हटलं की सुरेश भट हे समीकरण अगदी ठरून गेलेलं. 14 मार्च 2003 विदर्भातल्या नागपूर शहरात सुरेश भटांनी शेवटचा श्वास घेतला. तो श्वास म्हणजे मराठी गझलेनं टाकलेला हुंदका. जणू काव्य प्रतिभेला सुद्धा अश्रू अनावर झाले असतील इतकं अतोनात नुकसान मराठी साहित्य विश्वाचं झालं. कारण सुरेश भटांइतका ताकदीचा, संवेदनशील, सहृदय माणूस, कवी, गझलकार त्यापूर्वी मराठीला लाभला नाही आणि कदाचित त्यानंतर लाभेल की नाही याबद्दल शंकाच असावी. इतकं अतोनात नुकसान भटांच्या एक्झिटनं मराठी साहित्य सृष्टीला सोसावं लागलं. पण मराठी साहित्य सृष्टी आणि मराठी माणूस सुरेश भटांच्या कायम ऋणात राहील. कारण सहृदयता, संवेदनशीलता, कारुण्य हे गुण नव्या दृष्टिकोनातून सुरेश भटांनी मराठी माणसापर्यंत पोहोचवले. त्या पद्धतीने त्यांना संस्कारित केले असं म्हणता येईल. अखेरचा श्वास घेताना सुद्धा भटांनी स्मशान, चिता आणि मृत्यू यांच्याबद्दल आपल्या गझलेतून जे उद्गार काढले ते सुद्धा त्यांच्या इतकेच अजरामर ठरावेत. आकाश उजळले होते, इतकेच मला जाताना सरणावर कळले होते. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते. मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही. ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही. मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते. गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरूया. गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरूया. पाऊल कधी वाऱ्याने माघारी वळले होते. मी ऐकवली तेव्हाही तुझ माझी हीच कहाणी. मी ऐकवली तेव्हाही तुझ माझी हीच कहाणी. मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते. याचेच रडू आले की जमले मला न रडणेही. याचेच रडू आले की जमले मला न रडणेही. मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूत मिसळले होते. नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली. नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली. नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते. घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली. घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली. जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते. मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो. मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो. मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते. मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते. रंगात रंगून साऱ्या रंग माझा वेगळा असं म्हणणारे सुरेश भट श्रीकृष्णासारखे स्थितप्रज्ञ होतात. प्रभू श्रीरामासारखी शांत वृत्ती अवलंबतात आणि
बुद्धाची करुणा अंतरंगात खोलवर भरून घेतात. गझल आणि काव्य प्रतिभेतून व्यक्त होताना हीच स्थितप्रज्ञता, हीच शांत वृत्ती आणि सहृदय संवेदनशील करुणा हाती घेऊन ते मराठी माणसापर्यंत पोहोचतात. शतकानुशतक त्यांच्या गझला स्मरणात राहतील, कारण त्या अजरामर ठरल्या आहेत. सुरेश भटांना, त्यांच्या काव्य प्रतिभेला, त्यांच्या गझलांना साहित्य उत्सव परिवाराकडून मानाचा मुजरा. हे कवी आणि या कवयित्री मराठी साहित्य सृष्टीचे खऱ्या अर्थाने सितारे. त्या सिताऱ्यांचा प्रकाश तुम्ही आम्ही अनुभवत आहोत. तेव्हा पुन्हा एक नवीन सितारा एका नवीन काव्य प्रतिभेसह आम्ही घेऊन येणार आहोत. तोपर्यंत मी मनोज मयुरीसह आपला निरोप घेतोय. नमस्कार. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 20 25. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या. ज्ञान आणि मनोरंजनाचा आविष्कार साहित्य उत्सव परिवार.